आपले नवनिर्वाचित आमदार महेशदादा लांडगे ज्यांनी आताच पहिल्यांदा विजय प्राप्त केला ते आपले शंकरभाऊ जगताप, आपले विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनूप मोरे, राजेजी पिल्ले, महेशजी कुलकर्णी येऊन आ चुकी है। मंचवर उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिक बंधू आणि भगिनींनो, माझा गळा बसलेला आहे, अजून निवडणुकीतला गळा बरा झाला नाही। सर्वप्रथम मी या नवनिर्वाचित तिन्ही आमदारांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आपले सगळ्यांचे आभार मानतो की या कठीण वातावरणात आपण एक चांगला सकारात्मक बदल घडवून या ठिकाणी आपल्या युतीचे तिन्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आपल्या साऱ्या विरोधी पक्षांनी केला। राजकारणात दोन गोष्टी आहेत, एक तर कन्फ्यूज करावं लागतं, नाही तर कन्व्हिन्स करावं लागतं। त्यांच्याकडून कन्व्हिन्स नाही झाले, पण कन्फ्यूज करण्याचं काम त्यांनी केलं। भारतीय जनता पार्टीने नारा दिला होता की आपकी बार जी पार्टी 2चे 302 करू शकते ती पार्टी 302च्या नंतर 400 पारचा नारा देऊ शकणार नाही का? परंतु त्याचं भांडवल केलं गेलं आणि लोकसभेमध्ये वातावरण खराब झालं। लोकसभेत तर विरोधी लोक जिंकले, पण त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीत असं वातावरण तयार केलं की आता नक्कीच आमचे 200 निवडून आल्याशिवाय राहत नाही। त्यांनी मंत्री कोण करायचे हे बी ठरलं, कोणत्या मंत्र्याला खातं द्यायचं हे बी ठरलं, आपल्याला कोणाकोणाला जेलात टाकायचं ते बी ठरलं। हा सारा अजेंडा त्यांनी तयार करून ठेवला। पण या देशातला मतदार इतना सुज्ञ, वातावरण खराब होतं। मी तुमच्या निकालाकडे पाहत होतो, काय चाललं, कोण नगरसेवक फुटतो, कुठं चालला, काय करू राहिला, माझं लक्ष होतं। मी महाराष्ट्र राज्याचा निवडणुकीचा प्रमुख होतो। एकदा तर भूपेंद्र यादव मला असं म्हणले की भोसरी का क्या चला था, नीचे ऊपर चढला, नीचे ऊपर चढला। भानगड अशी होती की एक एक सीटवर केंद्राची सुद्धा नजर होती यावेळेस, आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आता ही जी निवडणूक झाली या आणि नंतर शेवटी त्याच मुद्द्यावर आले की जर जमत असेल तर पहा आमचा मी तुम्हाला खात्रीला सांगतो ना, शिवसेना शिल्लक राहणार आहे ना राष्ट्रवादी शिल्लक राहणार आहे। सारे ते साहेबांच्या अच्छा अच्छा दादा, ज्याला घ्यायचं ती तुम्हाला विचारल्याशिवाय घेणार नाही, गोष्ट विचारू। कारण तुम्हाला जेव्हा भाजपमध्ये घ्यायचं तो आजिमबाई म्हणे त्याच्या अव्वल मी येतो म्हणे, तुम्ही मला येऊन टाका म्हणते। कारण पिंपरी चिंचवड नगरपालिका जेव्हा जिंकायची होती तेव्हा मी अध्यक्ष होतो, शंकरराव, आणि आमच्या लक्षात आलं की आपण पिंपरी चिंचवड नगरपालिका जिंकायची असेल ते खाडे बसले हे यायला मी म्हणलं की पिंपरी चिंचवड आपल्याला जिंकायची काय करावं लागत, ते म्हणजे लक्ष्मणवर जबाबदारी द्या। मी लक्ष्मणाला जबाबदारी द्यायला, लक्ष्मण तुम्हाला अध्यक्ष व्हावं लागतं। लक्ष्मण दादा मला अध्यक्ष सोडून काही करा, मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होत नाही। मला कारण काय, लोक अध्यक्ष व्हायसाठी किती स्पर्धेत आहेत आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होत नाही। ते म्हणजे हे सोडून तुम्ही बोला म्हणे, मला व्हायचं नाही। आणि ह्या सगळ्यांचा आग्रह होता जुन्या लोकांचा, तुम्ही लक्ष्मणरावला इथं याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष करा। शेवटी एक हॉटेल आहे इथं कुठतरी 20 काहीतरी नाव आहे, 18 त्या 18वर दोघंच बसलो मी लक्ष्मणराव म्हणलं लक्ष्मणराव महापालिका जिंकायची आपल्याला, तुम्हाला अध्यक्ष व्हावं लागतं।
आणि मोठ्या मुश्किलनं लक्ष्मणराव हो म्हणलं आणि लक्ष्मणराव झाल्याच्या नंतर पुन्हा चर्चा आमच्या सुरू झाली की लक्ष्मणराव तर आता अध्यक्ष झाले, पण जोपर्यंत महेश दादा येत नाही तोपर्यंत महापालिका जिंकल्या जात नाही. लक्ष्मणरावच्या दादाच्या मागे लागलो. दादा पैलवान माणूस आहे, तो लवकर डाव भर देतो आम्हाला, पण हा हो करून दादाला डाव भरलाच आम्ही आणि भारतीय जनता पार्टीत आणलं. पुन्हा काढला एकदा की दोघ आले आता, पण आजम भाई आणल्याशी महापालिका येत नाही. पुन्हा सगळे म्हणून भिडलो आणि आजम भाईला पार्टीत आणलं आणि त्या टायमाला पहिल्यांदा महापालिका आपल्या ताब्यात आली. मला असं वाटतं ती स्थिती आज नाहीये. आज तुम्ही दोघं तिघं खंबीर माणसं आहेत, तुम्हाला या भागाची सारी माहिती आहे. वर्षांची गरज आहे तुम्हाला, खरं तर तुमच्या दोघांच्या मनात आल्यावर एवढी ताकद तुमच्या, आणि त्याच्यामुळं ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा आणि एकत्रितरित्या स्वीकारा. मला खात्री आहे की तुमची दोघांची ताकद किती आहे म्हणून. 14 दिवसात नारायणपूरचे बदनापूरचा आमदार केला, तर ती ताकद आहे. मला मतदारसंघ होता, तसं या ठिकाणी तुम्ही जे ठरवसाल ते उमेदवार निवडून आणण्याची क्षमता मला असं वाटतं की तुमच्यात. आता काही लोक निवडणुकीचं हार म्हणायला तयार नाही, अजूनही एवढे हारल्याच्या बाबतीत एवढं लक्षात घ्या. मतदारापर्यंत तुम्ही गोष्ट दिली पाहिजे. का हार म्हणत नाही? मला 45 वर्ष झाले राजकारणात. 45 वर्षामध्ये आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या, लढल्या बी पाहिल्या बी, अनेक वेळेस हार पत्करली, पण आम्ही कधी संशय व्यक्त नाही केला. आणि आता आमच्यावर संशय झाला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला. दादाला मंगळवेळीचा उल्लेख केला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला. लोकसभेमध्ये आम्ही हरलो, आम्ही कधी म्हणलं नाही ईव्हीएमचा घोटाळा झाला. कर्नाटकामध्ये आम्ही हरलो, आम्ही कधी म्हणलं नाही ईव्हीएमचा घोटाळा झाला. आम्ही हरियाणामध्ये हरलो, आम्ही कधी म्हणलं नाही ईव्हीएमचा घोटाळा झाला. आता आम्ही जिंकलो तर त्यांना ईव्हीएम दिसायला लागलं. दादाने उदाहरण दिले मालेगावचं, गोष्ट खरी आहे. त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा म्हणायचा का मी भाजपच्या एकाही माणसानं असं म्हणलं नाही की मालेगावच्या ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला होता म्हणून. आता ते म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा करून हे सरकारनं त्यांना खरं तर आपल्या पराभवाचं कारणच शोधायला काही सापडत नाही आणि लोकांवर दोष देता येत नाही. लोकांना दोष देतील पुन्हा निवडणुका करायची आहेत पुन्हा. पण मला सांगा, हे मागतात बॅलेट पेपरवर मतदान करणं. तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित असतात, पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानणारा एक वर्ग आहे मोठा आणि आपण सगळेच त्यांच्या अन्वयी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते, त्यांनी राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीमध्ये भांडायला उभे राहिले. 1952 ला पोटनिवडणुकीमध्ये देशाचा प्रधानमंत्री हा प्रचाराला जात नाही, पण त्या टायमाला पंडित जवाहरलाल नेहरू पोटनिवडणुकीमध्ये बाबासाहेबांच्या विरुद्ध प्रचार आले आणि बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबांचा पराभव कसा केला? 14,000 मतांनी बाबासाहेब हारले आणि 78,000 मतं बॅलेट पेपरवरची कॅन्सल झाले. आता हा इतिहास तुम्हाला सगळं माहिती आहे. मात्र बॅलेट पेपरवर निवडून घ्यायची तर 78,000 मतं बाबासाहेबांचे रद्द केले. कोणा त्या टायमाला सत्ताधारी कोण भारतीय जनता पार्टीचे लोक थोडेच होते. यांचा नातं ईव्हीएमवर भरोसा आहे, यांचा नातं बॅलेट पेपरवर भरोसा आहे. यांना फक्त सत्ता आपल्या हातून गेली ही गोष्ट सहन होती, गोष्ट लक्षात घ्या. आणि बाबासाहेब एकदा नाही पाडलं, बाबासाहेब भटायला पाडलं. बाबासाहेब दुसऱ्यांदा दादरला निवडणूक दिली. दादरला काँग्रेसनं त्यांच्या पीएला तिकीट दिलं आणि बाबासाहेबांचा दुसऱ्यांदा पराभव केला. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान 400 माणसं निवडून आल्याच्या नंतर, 400 खासदार निवडून आल्याच्या नंतर जर आम्ही बदलणार आहे एवढी चिंता जर तुम्हाला आहे, तर बाबासाहेब जिवंत असताना तुम्ही बाबासाहेबांचा दोनदा पराभव करण्याचा पाप कोणा केलं तर ते खऱ्या अर्थानं. पण याची चिंता ते करायला तयार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आपल्यावर करतात भारतीय जनता पार्टीवर, सांगतात भारतीय जनता पार्टी जातीवादी. आता मला सांगा, मी जातीवादी कसे? कोण म्हणतं जातीवादी? आम्हाला शरद पवार जातीवादी म्हणते. 1985 ला मी पहिली विधानसभेची निवडणूक लढलो तेव्हा माझ्या प्रचाराला शरद पवार भोकरदनला आले होते आणि भारतीय जनता पार्टी बरोबर युती होती. जर आम्ही जातीवादी आहे तर 85 ला आमच्या बरोबर युती कशी काय केली? आम्हाला जातीवादी कोण म्हणतात? ममता बॅनर्जी.
अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात. आम्हाला जातीवादीपर्यंत मायावती भाजपचा उपमुख्यमंत्री आणि मायावती दोनदा मुख्यमंत्री ही भारतीय जनता पार्टीच्या मतावर झाली. त्या काय मला जातीवादी नव्हतं. आम्हाला जातीवादी कोण म्हणतात? फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला त्यांचा मुलगा अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळामध्ये होता. म्हणजे जेव्हा जेव्हा यायला पद घ्यायचे त्या टायमाला आम्ही जातीवादी नाही, आणि जेव्हा हे कधी आम्ही त्यांना पद देऊ शकत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीला जातीवादी म्हणतात. म्हणजे आता पहा, हे सगळे आपल्या पंक्ती घेऊन जायले, सगळ्याचे खरखरी तोंड आहे. वाराला मी होतो खासदार. त्याच्यामुळं आपल्यावरचे आरोप जे आहेत ती फोडून टाकण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. कारण यांनी आपल्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचा विश्वास ठेवणार आहे की संविधान बदलतील. आम्ही संविधान बदलू. मला सांगा, या देशामध्ये संविधान जर कोणा बदलला असेल, संविधानाचा अपमान जर कोणा केला असेल, जो काँग्रेसने केला, तर या देशामध्ये आणीबाणी लावण्याचं पाप जर कोणा केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. त्या टायमाला सारे वर्तमानपत्र बंद करून टाकले, सारे विरोधी पक्षाचे लोक जेलमध्ये नेऊन टाकले, आणीबाणी लावून टाकली. कोणालाही कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. जवळपास 18 महिने आमच्यासारखे लोक त्या टायमाला जेलमध्ये घातले. यांनी काही संविधान ठेवले का? 72 वेळेस आतापर्यंत काँग्रेसनं संविधान बदललं आणि भारतीय जनता पार्टीचे नाव ठेवले. म्हणजे भाजप संविधान बदलणारे, भाजप जातीवादी, भाजप ईव्हीएम खराब केलं भाजपना. अशा प्रकारचे आरोप तुम्हाला जे आपल्यावर झाले ते पुढच्या काळात तुम्हाला आपल्या मतदारापर्यंत जाऊन सांगावं लागतील. यांनी खरं तर झालेला पराभवाचा शोध घ्यावा आणि नव्यानं आपली रचना करावा. असं न करता केवळ आरोप करतात. तर कारण आहे की जर अशा प्रकारचे आरोप नाही केले तर जे काही कार्यकर्ते त्यांच्या हातात आहेत ते कार्यकर्ते आपल्या पक्षाला सोडून जाऊ नये, ते आपल्याजवळच राहावं. ईव्हीएमचा घोटाळा जर नसता झाला तर आपण निवडून आलो असतो हे ठेवण्यासाठी आपल्यावरचे आरोप त्यांनी सुरू केले. मला असं वाटतं कार्यकर्त्याची जबाबदारी आणि महापालिका जर जिंकायची असेल तर सोपं गणित आहे की महेश दादांना आणि शंकररावना आणि ह्या सगळी बशी टीम आहे यांनी या ठिकाणी एकत्रित काम करा. मी सांगतो, काळ्या दगडावरची पांढरे रेघे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. कोणत्याही भविष्यकाळाला विचारायची गरज नाही. महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो. मलाही मुंबईला जायचंय. 1-2 दिवसात मंत्रिमंडळाचा शपथविधी, नागपूरचं अधिवेशन आहे. आपल्याला चांगले चांगले निर्णय घ्यायचे. सरकार का आलं सगळ्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. फक्त लाडकी बहीणच नाही, पण काही योजना अशा आहेत की ज्या योजना आपण कल्पना करू शकत नाही. मी ग्रामीण भागात राहणार आहे. मला माहिती आहे की ज्या काही गोष्टी आपल्याला स्वतःच्या उत्पन्नातून विकून त्या गोष्टी आपल्याला आणाव्या लागत होत्या. समजा इलेक्ट्रिकची मोटर मी स्वतः आणलेली आहे. 3000ला टेक्सची मोटर होती आणि टेक्सची मोटर 3000ला होती. आमच्याकडे 2000 रुपये होते. 1000 मामाकडून आणले आणि 3000ची मोटर आणली. आणि कापूस शिकला मामाचे पैसे नेऊन दिले. कापूस शिकला मामाचे पैसे नेऊन दिले. आज तुम्हाला 90% सबसिडीवर राज्य सरकार सोलरची मोटर देऊन दावा केल्याच्या लोकांना 90% सबसिडीवर. म्हणजे 10 लाखाची मोटर जर असाल तर फक्त 1 लाख रुपये भरावे लागतात. 9 लाख रुपये आपल्याला राज्य सरकार देऊ राहिले. म्हणजे राज्य सरकार 9 लाख रुपये देऊ म्हणजे राज्य सरकार कोण झालं आपलं? मग मामा झालाय आपला आता. कारण मी मामा कोण आणले होते, मामाला परत केले आता. तेव्हा अशा प्रकारचं सगळं एक सांगितलं मी तुम्हाला. लाडकी बहीण आहे. मला सांगा, ग्रामीण भागामध्ये महिलांची काय कशी स्थिती तुम्हाला माहित नाही. सगळ्या महिला सारख्या नाही. गरीब महिला आहेत, त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जाऊन पडले. काही महिलांनी तर अशी प्रतिक्रिया दिली की आम्ही 7,500 रुपये एकत्रित आतापर्यंत पाहिले नव्हते. पण या काँग्रेसना, राष्ट्रवादीना, शिवसेना त्याचाही खोटा घातला. निवडणूक आयोगाकडे गेले. दिवाळीला पैसे शेवटचा हप्ता टाकणार होतो. त्यांनी सांगितलं दिवाळीला पैसे देऊ नका. का तर दिवाळीला जर पैसे दिले पुन्हा 1,500 रुपये तर एकही महिला आम्हाला मतदान करणार नाही. निवडणूक आयोगानं आपल्या राज्य सरकारला पत्र दिलं, तो हप्ता टाकून दिला नाही. पण निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. भारतीय जनता पार्टीचा तुम्ही पाहिला असेल, मी त्या जाहीरनामा प्रसिद्धीला होतो.
तर त्याचा बदला म्हणून आम्ही सांगितलं की तुम्हाला जरी 1,000 रुपये टाकू दिले नाही तर आमचं सरकार तुम्ही निवडून आणा आणि तुमच्या खात्यावर 1500 जागी 2100 रुपये तुम्हाला आता खात्यावर टाकणार आहे. आणि तुम्हाला खात्री देतो की भारतीय जनता पार्टी आणि आमचं मित्र पक्ष म्हणून महिलांच्या खात्यावर 2100 रुपये पर मंथ आपण जमा करणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अशा अनेक प्रकारच्या संसारामध्ये सरकारची गुंतवणूक झाली, शेतीमध्ये संसाराची गुंतवणूक झाली, उद्योगामध्ये सरकारची गुंतवणूक झाली. अशा वेगवेगळ्या मार्गाच्या ज्या योजना आहेत त्याचा प्रभाव म्हणून या राज्यामध्ये आपलं सरकार आलं. आणि मला असं वाटतं की 5 वर्ष या देवेंद्रच्या नेतृत्वाखाली हे सरकार चांगलं काम करेल. आपणही सगळ्यांनी ज्या काही छोट्या मोठ्या संस्था आहेत त्या पुढच्या काळात आपण जिंकून भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता या ठिकाणी आणावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.